नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयातील आपण प्रकरण 7वे वर्तुळ हे बघणार आहोत। तर वर्तुळाचा मुलांनो आज आपण अभ्यास करणार आहोत आणि वर्तुळ म्हणजे काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे मुलांनो। तर बघा, आता अभ्यासामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते बघूया। तर प्रस्तावनामध्ये या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत मुलांनो? या पाठात आपण त्रिज्या, जीवा, व्यास यांच्या व्याख्या, कंपासने वर्तुळ काढणे, त्रिज्या व व्यास यामधील संबंध, वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग व परिघ आणि वर्तुळ कंस यांचा अभ्यास करणार आहोत। तर मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत? प्रस्तुत पाठामध्ये आपण त्रिज्या, प्रस्तुत पाठामध्ये आपण जे वर्तुळ आहे, वर्तुळ कसं असते हे आपल्याला माहितच आहे मुलांनो। वर्तुळ म्हटलं की सर्कल, वर्तुळलाच आपण सर्कल म्हणतो। तर आपण या भागामध्ये त्रिज्या, जीवा, व्यास यांच्या संबंध, कंपासने वर्तुळ काढणे, त्रिज्या व व्यास यामधील संबंध, वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग, परिघ आणि वर्तुळाचा कंस चा अभ्यास आपण ह्या पाठामध्ये करणार आहोत। तर मुलांनो, आपण आता याचं स्पष्टीकरण बघूया। स्पष्टीकरणामध्ये बघा मुलांनो, बघा, शेजारी एक वर्तुळ काढले आहे। हे काय आहे मुलांनो? एक वर्तुळ काढले आहे। बिंदू P वर्तुळाचे केंद्र आहे। तर बिंदू जे P आहे ते काय आहे मुलांनो? ह्या वर्तुळाचे काय आहे? केंद्रबिंदू आहे। बघा, वर्तुळाला आपण हे शेजारी एक वर्तुळ काढले आहे। हे काय आहे मुलांनो? हे आहे एक वर्तुळ आहे आणि बिंदू हा जो P आहे, हा बिंदू P काय आहे? वर्तुळाचा केंद्र आहे किंवा इंग्लिश मध्ये त्याला आपण सेंटर म्हणतो। तर याचा जो वर्तुळाचा जो केंद्र आहे तो काय आहे मुलांनो? बिंदू P आहे। आणि मग बघा, वर्तुळावरील बिंदू A आणि बिंदू B, दोन आता बिंदू घेतलेले आहेत। तर वर्तुळावरील बिंदू A आणि बिंदू B यांना जोडणारा रेषाखंड, आता बिंदू आपण कोणते घेतले मुलांना? दोन, A आणि B। ह्यांना जोडणारा जो रेषाखंड कोणता झाला? रेषाखंड AB, याला वर्तुळाचा व्यास आहे। तर आपण बघा, इथे हे जे वर्तुळ काढलं आहे मुलांनो, वर्तुळामध्ये P आहे, हा केंद्रबिंदू आहे आणि दोन जे बिंदू घेतले आहेत आपण A आणि B, म्हणजेच रेषाखंड AB, याला आपण काय म्हणतो मुलांनो? याला आपण व्यास म्हणतो। म्हणजे ह्या वर्तुळाचा व्यास कोणता आहे? तर AB हा वर्तुळाचा काय आहे मुलांनो? व्यास आहे। आणि बघा, आता वर्तुळावरील बिंदू आता P आहे। बघा, P बिंदूपासून, बिंदू जे आहे केंद्रबिंदू हे कोणता आहे? P आहे। तर बिंदू P आणि वर्तुळावर कोणताही बिंदू Q, आता इथे आपण पहिले A आणि B चं बघितलं, तर आपण व्यास बघितला, AB हा काय झाला? व्यास झाला। मग आता आपण बिंदू P पासून आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू Q यांना जोडणारा एक रेषाखंड काढलाय PQ, याला आपण काय म्हणतो मुलांनो? वर्तुळाची त्रिज्या आहे। याला आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो। म्हणजे PQ ही काय झाली? वर्तुळाची त्रिज्या झाली आणि AB ही काय झालं? व्यास झालेला आहे, याला आपण व्यास म्हणतो। ही बघा, आणि रेषाखंड PA बघितलं किंवा रेषाखंड PB, ह्या दोन्ही काय आहेत? त्रिज्या आहेत। PQ ही सुद्धा याची त्रिज्या आहे आणि AB हा काय आहे मुलांनो? याला व्यास म्हणतो। तर बघा, रेषाखंड P आणि रेषाखंड PB या सुद्धा वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। आता बघा, वर्तुळाला मुलांनो अनेक त्रिज्या आहेत आणि अनेक व्यास काढता येतात। वर्तुळाला आपण अनेक त्रिज्या आणि अनेक व्यास काढू शकतो मुलांनो। लक्षात घेऊया मुलांनो, आपण हे काय आहे? वर्तुळ आहे, सर्कल आहे। सर्कल मध्ये हे जे P आहे, हा P बिंदू
या पी ला आपण केंद्रबिंदू म्हणतो, यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सेंटर म्हणतात. आणि पी पासून मग आता ह्या सर्कलवर बघा इथे ए आणि बी घेतलेला आहे. तर जो रेषाखंड ए बी आहे याला आपण काय म्हणतो मुलांनो, याला आपण व्यास म्हणतो. व्यास, इथे व्यास कोणता झाला मुलांनो, व्यास ए बी. आणि मग पी पासून आपण बघा पी ए बघितलं किंवा पी क्यू बघितलं किंवा पी बी बघितलं, ह्या काय आहेत, त्रिज्या आहेत. अशा आपण अनेक त्रिज्या काढू शकतो, किती पण त्रिज्या आपण काढू शकतो. म्हणजेच वर्तुळाला अनेक त्रिज्या आणि व्यास असतात. बघा इथे समजा यस दिला तर पी एस सुद्धा ही त्रिज्या होणार आहे. आणि इथून काढलं समजा टी काढलं तर बघा इथे टी एस हा काय झाला मुलांनो, टी एस हा व्यास झालेला आहे. पुन्हा इथे बघा समजा पी पासून पुन्हा इथे काढलं असतं क्यू आर समजा दिला आहे, तर बघा पी क्यू ही सुद्धा काय होईल मुलांनो, त्रिज्या होईल. आणि क्यू आर इथे पाहिलं तर हा व्यास होणार आहे. म्हणजे बघा इथे व्यास आपण बघितलं, म्हणजेच म्हणण्याचा अर्थ आपला काय आहे मुलांनो, की वर्तुळाला अनेक व्यास असतात आणि अनेक त्रिज्या सुद्धा असतात. आपल्याला रिकाम्या जागी वगैरे असं प्रश्न विचारू शकतात मुलांनो. तर इथे बघा व्यास कोणते कोणते आहेत बघा, टी एस एक झाला व्यास, ए बी झाला आहे. दुसरा व्यास कोणता आहे मुलांनो, व्यास बघा क्यूटी हा सुद्धा एक व्यास आहे. पुन्हा अजून एक व्यास दिसत आहे मुलांनो, व्यास टी एस हा सुद्धा इथे व्यास आहे. आणि बघा आपण इथे त्रिज्या बघूया मुलांनो. त्रिज्या बघा कोणत्या कोणत्या आहेत त्रिज्या. सेंटर पासून आपण केंद्रबिंदू पासून काढलेल्या पी ए ही त्रिज्या आहे, त्रिज्या पी ए. पी क्यू त्रिज्या पी क्यू, त्रिज्या पी एस, त्रिज्या पी टी आणि पी आर. तर बघा अशा 1 2 3 4 5 अशा 5 त्रिज्या आहेत. अशा वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि अनेक व्यास असतात, हे आपल्याला माहित आहे. म्हणून इथे लिहिलेलं आहे वर्तुळाला अनेक त्रिज्या आणि अनेक व्यास काढता येतात. आता बघा मुलांनो, हे काय आहे, हे काय दिसत आहे मुलांनो, तुमच्या सगळ्यांच्या जवळच हे असेल, याला काय म्हणतो, कंपास. शाबाश, आपल्या जवळ जसं मोजपट्टी, खोड रबर, शॉर्पनर, कोन मापक असे हे वेगवेगळे साहित्य आहेत, तसंच याला आपण काय म्हणतो मुलांनो, कंपास. आणि याचा वापर कशासाठी करतो हे सुद्धा तुम्हाला माहित असेल. याचा वापर आपण कशासाठी करतो, वर्तुळ काढायसाठी आपण याचा वापर करतो. तर बघा कंपासच्या सहाय्याने दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढणे, म्हणजे आपल्याला त्रिज्येचं माप दिलेलं राहते आणि त्याच्यानुसार आपण ते जे माप दिलं राहते ते मोजपट्टीवर मोजून आपण कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढू शकतो, सर्कल काढू शकतो. तर बघा कंपासचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो. आणि बघा कंपास पेटीतील कंपास हे उपकरण वर्तुळ काढण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात मुलांनो, हे वर्तुळ काढण्यासाठी वापरतात. बघा आता कंपासला आपण बघितलं तर एक हे धातूचे टोक आहे मुलांनो आणि ह्या साईडला हे नट ओपन करून इथे काय लावावी लागते, इथे पेन्सिल फसवावी लागते. पण पेन्सिल ही कशी पाहिजे मुलांना, छोटी, बरोबर ह्याच एवढ्या आकाराची पाहिजे. तर याला एक हे धातूचं टोक आहे, इथून पेन्सिल. आणि मग जे आपल्याला त्रिज्येचे अंतर दिले आहे ते आपण मोजतो स्केलनी आणि तसं मग आपण याचं हे टोक हे सेंटरवर ठेवतो, केंद्रबिंदूवर ठेवून इथे जी पेन्सिल राहते त्याच्याने असं गोल फिरून आपण काय काढतो, सर्कल काढतो, वर्तुळ काढतो. तर बघूया मुलांनो, कंपासला एक धातूचे टोक असून दुसऱ्या टोकाला पेन्सिल लावण्याची सोय असते. इथे बघा हे ओपन केलं की इथे पेन्सिल लावू शकतो आपण. बघा इथे पेन्सिल लावलेली आहे आणि योग्य लांबीची पेन्सिल कंपासला लावतात. आता तुम्ही मोठी पेन्सिल घ्याल तर नाही, जेवढं कंपासच्या हाईट नुसार बरोबर योग्य लांबीची पेन्सिल आपल्याला कंपासला लावायची आहे मुलांनो. आणि मग आता कंपासचा वापर करून, आता बघा कंपासचा वापर करून देखील दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ कसे काढायचे आपण ते बघूया. आता समजा त्रिज्या 5 दिलेली आहे, 5 सेंटीमीटर, तर आपण स्केलवर मोजपट्टीवर 5 सेंटीमीटर मोजूया
आणि मग कसं सर्कल काढूया, कसं वर्तुळ काढूया ते बघूया मुलांनो. आता प्रश्न काय आहे मुलांनो, आपण उदाहरण बघूया. उदाहरण आहे पी केंद्र असलेले 4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. आपल्याला वर्तुळ काढायचे आहे आणि ते किती 4 सेंटीमीटरचे वर्तुळ काढायचे आहेत. आपण बघा स्केलवर इथे 0 राहते, इथपासून आपण बरोबर 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. म्हणून आपण स्केलवरनी इथे मोजलेलं आहे 4. तर 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, म्हणून आपण इथे 4 सेंटीमीटर मोजलेलं आहे मुलांनो. मग दुसरी क्रिया बघा आपण काय करूया. आता कृती बघूया आपण. कंपासचे धातूचे टोक आणि पेन्सिलचे टोक एका पातळीवर ठेवा. एखाद्या पातळीवर आपण ठेवायचं, बरोबर. सेंटरचं नाव पी द्यायचं आहे. आणि मग बघा धातूचे टोक आणि पेन्सिलचे टोक यामध्ये दिलेले त्रिज्या एवढे, म्हणजेच इथे त्रिज्या आपल्याला दिली होती, किती दिली होती 4 सेंटीमीटर. म्हणून आपण धातूचा एक टोक इथे 0वर ठेवायचा आणि पेन्सिलचे टोक जितकी आपल्याला त्रिज्या घ्यायला लावली आहे तेवढं घ्यायचं. मग इथे बघा मुलांनो 4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, म्हणून आपण इथे 4 सेंटीमीटर असं अंतर घेऊया. मग हे 4 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा कागदावर एक बिंदू घ्या. तर बघा मुलांनो इथे कागदावर आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्याला पी असे नाव द्यायचं आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं की केंद्रबिंदू पी घ्यायचा, कारण आपल्याला उदाहरणामध्येच पी केंद्रबिंदू घ्यायचं होतं आणि जी त्रिज्या आहे त्याचं 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं होतं. मग आपण बघा तसंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मुलांनो, बघा आपण अंतर तर मोजलं होतं. मग आपण एक जो टोक आहे धातूचं टोक त्या केंद्रबिंदूवर ठेवून जो पेन्सिलचा आहे जे 4 सेंटीमीटर घेतलेला आहे तो असा पूर्ण राऊंड फिरवायचा आहे. असा पूर्ण राऊंड फिरवलेला आहे आणि राऊंड पूर्ण एक फेरी मारल्याच्या नंतर तिथे बघा धातूचे टोक पी बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलची टोक कागदावर फिरवा. पेन्सिलची जी टोक आहे ती कागदावर अशी फिरवलेली आहे आणि तयार झालेली जी आकृती आहे बघा, मग आकृती जी तयार झाली ती कशाची आहे मुलांनो? ही तयार झालेली आकृती वर्तुळाची आहे, सर्कलची आहे. बिंदू पी हे वर्तुळाचे केंद्र आहे आणि इथे आपण धातूचे टोक ठेवले होते आणि इथे 4 सेंटीमीटर जे अंतर घेतलं होतं आणि मग इथे हा जो धातूचा टोक आहे तो मुलांना स्थिर ठेवला होता आणि पेन्सिल अशी राऊंड मारली होती आणि गोल मारल्यावर आपण असं पूर्ण जी फिरवली मग पेन्सिल, तर ते जी आकृती तयार झाली आहे ती कशाची दिसत आहे मुलांना? वर्तुळाची दिसत आहे. आणि याची त्रिज्या किती राहील? किती घेतली होती आपण? 4 सेंटीमीटर. आणि बिंदू पी हे वर्तुळाचे केंद्र आहे. म्हणजे अशा प्रकारे मुलांना आपण बघितलेलं आहे की वर्तुळ कसा काढायचा आहे. आणि नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल की आपल्याला समजा त्रिज्येचं अंतर दिलेलं आहे, तर त्रिज्येचे अंतर आपण पेन्सिल मोजपट्टीच्या सहाय्याने कंपासने मोजून घ्यायचं आणि एक केंद्रबिंदू घेऊन आपण दिलेल्या त्रिज्येच्या मापानुसार एक आकृती जी काढतो आणि मग ती जी आकृती बनते तिला वर्तुळ म्हणतो. म्हणजे समजा तुम्हाला 5 सेंटीमीटर त्रिज्या दिली आहे आणि त्याचं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे, तर आपण काय करूया मुलांना? स्केलवर मोजपट्टीवर आपण 5 सेंटीमीटर मोजून घेऊ आणि मग कंपासच्या सहाय्याने ते अंतर मोजून आपण एक केंद्रबिंदू घेऊन इथे केंद्रबिंदू घ्यायचा आणि इथून कंपासने गोल फिरवून घ्यायचा. मग जो मिळेल तो वर्तुळ आपल्याला मिळणार आहे. आणि समजा त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे तर 5 सेंटीमीटर ची आपल्याला वर्तुळ मिळणार आहे. तर वर्तुळ कसं काढायचं हे तुम्हाला आता स्पष्ट झालेलं आहे मुलांनो. आता आपण बघूया वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यातील संबंध. तर ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे आपण बघूया आता. तर बघा मुलांनो, पी केंद्र असलेला बघा इथे आपल्याला वर्तुळ बघितलेला आहे आणि हा पी हा काय आहे मुलांनो? केंद्र आहे. आणि पी आर ही काय आहे मुलांनो? ही त्याची त्रिज्या आहे. तर पी आर ही काय झाली मुलांनो? त्याची त्रिज्या आहे. आणि सी डी जी आहे, सी डी हा वर्तुळाचा काय आहे मुलांनो? व्यास आहे. इथे त्रिज्या सांगा बरं मुलांनो कोणती कोणती आहे? त्रिज्या एक आहे पी आर, एक त्रिज्या आहे, एक आहे पी सी त्रिज्या आहे आणि एक आहे पी डी ही त्रिज्या आहे. तर आणि व्यास जो आहे तो व्यास कोणता आहे इथे मुलांनो? सी डी हा व्यास आहे. तर बघा आपण आता यांची लांबी मोजूया. त्रिज्या आणि व्यास यांची लांबी मोजा.
बघा याची, ही व्यासाची आणि ही व्यास झालेला आहे ह्या व्यासाची आणि ह्या ज्या त्रिज्येची आपण लांबी मोजूया. तर बघा मुलांनो, इथे जी पी आर होतं आपलं, बघा आता ही जी पी, इथे केंद्रबिंदू कोणतं होतं मुलांनो? पी होता, केंद्रबिंदू पी. तर आपण पी पासून बघा मुलांनो मोजूया पी आर. आता पी आर ची 2 सेंटीमीटर आहे. पी आर किती आहे मुलांनो? 2 सेंटीमीटर आहे. आपल्याला पी आर हे काय आहे? व्यास आहे. तर व्यास पी आर हे काय आहे? पी आर ही त्रिज्या आहे. ही काय आहे त्रिज्या? 2 सेंटीमीटर आहे. तर व्यास हे किती होईल मुलांनो? त्रिज्येचा डबल हे व्यास होते. ही पण बघा हे पी आहे. सीपी ही सुद्धा काय आहे मुलांनो? त्रिज्या आहे आणि त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. तर व्यास किती निघालं? 4 सेंटीमीटर इथे निघालाय बघा. आपण हे मोजलं बघा मोजपट्टीने. तर बघा इथे शून्यापासून मोजल्यावर इथे मोजपट्टीवर 0 असते. शून्यापासून मोजलं तर हे किती आलं? इथे 4 आहे. म्हणजेच जो व्यास आहे व्यास सीडी किती आला मुलांनो? व्यास सीडी बरोबर 4 सेंटीमीटर आलेला आहे किंवा सेमी लिहू शकतो त्याला. तर आपल्याला जी त्रिज्या आहे, आपण त्रिज्या मोजली तर त्रिज्या किती आली होती मुलांनो? त्रिज्या आली होती 2 सेंटीमीटर. आपल्याला बघा त्रिज्या आपण बघितली होती पी आर. बघा पी आर त्रिज्या ही 2 सेंटीमीटर आहे. का बघितल्यावर आपल्या लक्षात येते त्रिज्याच्या डबल काय आहे मुलांनो? इथे व्यास आहे. म्हणजे त्रिज्याच्या डबल व्यास आहे. म्हणजे आपण व्यास बरोबर आपण 2दा त्रिज्या म्हणू शकतो. बघा तर आपण असं बघितलं आहे की सर्कल जे पण आपण वर्तुळचं बघितलं आहे. पुन्हा एकदा बघूया. आपण जो हा वर्तुळ बघितला होता, पी हा समजा किंवा पी हा याचा केंद्रबिंदू आहे. तर बघा ही काय झाली याची पी आर, ही त्रिज्या झाली आणि त्रिज्या समजा 2 सेंटीमीटर आहे. आणि बघा ह्या केंद्रबिंदू पासून मुलांनो टी आर समजा, टी आर ही काय झाली? व्यास झाली. तर ही 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर, म्हणजे टी आर हे किती आहे मुलांनो? टी आर आहे 4 सेंटीमीटर. टी आर ही काय आहे? व्यास. आणि ही जी त्रिज्या आहे इथे बघा, त्रिज्या पीटी किंवा त्रिज्या पी आर, तर हे किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. त्रिज्या पीटी किंवा त्रिज्या टीपी किंवा पी आर हे दोन्ही किती येईल? 2 सेंटीमीटर. म्हणजेच आपण म्हणू शकतो त्रिज्याच्या डबल काय असतो मुलांनो? व्यास असतो. म्हणजे व्यास बरोबर आपण असं म्हणू शकतो की व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या असते. तर आता बघा मुलांनो, खालील कृती करूया आपण. बघा आता इथे कृतीमध्ये दिलेला आहे 3 सेंटीमीटर कॉमा 3.7 सेंटीमीटर कॉमा 5.2 सेंटीमीटर त्रिज्याची आपल्याला वर्तुळ वहीत काढायची आहे. तर मुलांनो हे नक्की तुम्ही याची त्रिज्या घ्या. त्रिज्येचं अंतर आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यानुसार आपण याची वर्तुळ काढायचे आहेत मुलांनो. तर बघा तुम्ही आपल्याला 3 वेगवेगळे अंतर दिलेले आहेत. तसे 3 वर्तुळ तुम्ही नक्की वहीवर काढा. त्रिज्येचा पहिल्या याच्यामध्ये 3 सेंटीमीटर घ्याल माप, दुसऱ्या याच्यामध्ये कंपासच्या सहाय्याने आणि मोजपट्टीच्या सहाय्याने त्रिज्येचं जे माप आहे ते 3.7 सेंटीमीटर घ्याल आणि मग 5.2 सेंटीमीटर घ्याल, म्हणजे त्याला 5.2 सेंटीमीटर घ्याल आणि अशी वर्तुळे तुम्ही वहीमध्ये काढायची आहेत मुलांनो. आणि प्रत्येकाचा व्यास काढा आणि मग व्यास काढा आणि व्यासाची लांबी मोजून पुढील तक्ता पूर्ण आपल्याला करायचा आहे मुलांनो. तर बघा इथे आपल्याला पहिलं दिलेलं आहे. समजा आपण ओ हा केंद्रबिंदू झाला मुलांनो आणि त्रिज्या किती? ओटी ही काय आहे? याची त्रिज्या आहे. त्रिज्या आपल्याला दिली आहे 3.7. तर आपण व्यास कसं काढूया मुलांनो? त्रिज्येचा डबल हा व्यास होईल, म्हणजे 3.7
प्लस 3.7 सॉरी बघा आपल्याला त्रिज्या इथे दिलेली आहे मुलांनो 3.7 आणि आपल्याला व्यास काढायचा होता तर आपण 3.7 प्लस 3.7 करूया आणि जी बेरीज येईल ते काय होईल मुलांनो ते होणार आहे व्यास म्हणजे त्रिज्येच्या सॉरी व्यास हे काय असते व्यास बरोबर त्रिज्येच्या डबल असते तर 7 आणि 7 14 चे 4 हातचाला 1 3 आणि 3 1 6 अधिक 7 म्हणजे जे व्यास आहे ते किती येईल डबल येते त्रिज्येच्या डबल हे व्यास असते तर व्यास आलं 7.4 तसंच मुलांना आपल्याला अजून बघूया आपण समजा आपल्याला 3 घ्यायची आहे इथे बघा ओ टी आहे सपोज ओ टी समजा त्रिज्या आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे मुलांनो आणि इथे समजा सी डी हा काय आहे व्यास आहे तर आपल्याला व्यास काढायचा आहे तर ही त्रिज्या आहे तर ही सुद्धा त्रिज्याच आहे ही 3 सेंटीमीटर होईल आणि ही पण 3 सेंटीमीटरच होईल आपण सेंटीमीटरला असं पण लिहितो मुलांनो किंवा सेंटीमीटरला आपण सेमी लिहू म्हणजे बघा इथे त्रिज्या कोणत्या कोणत्या आहेत ओटी ही त्रिज्या आहे ओसी ही त्रिज्या आहे आणि ओडी ही त्रिज्या आहे तर बघा इथे 3 सेंटीमीटर ही सुद्धा 3च सेंटीमीटर होणार आहे आणि ही सुद्धा 3च म्हणजे आपण काय करूया सी डी सीओ अधिक ओडी करूया म्हणजे 3 अधिक 3 करूया तर मुलांना 6 येणार आहे म्हणजे इथे जो व्यास आहे तो आपला 6 सेंटीमीटर किंवा याला 6 सेमी असं लिहूया मुलांनो म्हणजे व्यास जो आहे तो किती येणार आहे त्रिज्येच्या डबल येणार आहे तसंच बघा तिसरं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्रिज्या दिली होती आणि व्यास काढायचा होता तर बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये 5.2 आहे 5.2 काय आहे त्रिज्या आहे आणि त्याची आपल्याला व्यास काढायची आहे इथे सुद्धा बघा आपण नाव देऊया ओ टी एस डी समजा असं दिलं नाव तर मुलांनो इथे त्रिज्येची लांबी किती त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर म्हणून ओटी ही किती आली आहे 5.2 सेंटीमीटर 5.2 सेमी ही तेवढी आहे तर ही पण तेवढीच असणार आहे सेमी ही पण 5.2 सेमी मग आपल्याला काय करावं लागेल ह्या दोघांची बेरीज करावी लागेल 5.2 अधिक 5.2 करावं लागेल मुलांनो इथे 2 अधिक 2 4 येणार आहे 5 आणि 5 10 म्हणजे इथे जी व्यास येणार आहे ज्या वर्तुळाची त्रिज्या 5.2 सेमी आहे त्याचा व्यास येणार आहे 10.4 सेमी असं येणार आहे मुलांनो बघा आकृतीमध्ये आणि तुम्ही सरावासाठी असे वेगवेगळे त्रिज्या घेतलेले उदाहरण आपल्या वहीमध्ये सरावासाठी करा मुलांनो तर वरील तक्त्यावरून असे कळले की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या डबल म्हणजे दुप्पट असतो किंवा वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते बरोबर आहे वरील तक्ते आपण जे बघितले जसं 3 सेंटीमीटर तिथे होती तर 3 सेंटीमीटर त्रिज्या होती तर व्यास 6 झालं तर म्हणून ह्या वरील तक्त्या जो आपण बघितला त्या तक्त्यावरून आपल्या लक्षात आलं मुलांनो की वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो किंवा वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निमपट असते म्हणून हा जो फॉर्म्युला आहे हा सूत्र जो आहे तो लक्षात ठेवायचा वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2 आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे मुलांनो तो लक्षात ठेवायचा किंवा वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2 हे दोनही जे फॉर्म्युला आहे मुलांनो हे तुम्ही लक्षात ठेवा पुन्हा आपण बघूया वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिला 2
किंवा वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2 अशा प्रकारचा हा जो फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा मुलांनो.